सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः विशृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। Great. ब्रह्मदेव आता व्यासांना सिंधू दैत्याची कथा सांगतात। मिथिला नावाचा एक देश होता। त्या देशामध्ये चक्रपाणी राजा राज्य करत होता मिथिलेला। तो पुण्यवंत आणि शूर होता। पत्नीचं नाव होतं उग्रा, पतिव्रता, साध्वी होती, प्रिय होती। आणि चक्रपाणी राजा विष्णूचा भक्त होता। त्याला संतती नव्हती। त्यांनी खूप प्रयत्न केले, पुत्रप्राप्ती होईना। शेवटी प्रजेला सांगितलं की मला संतती नाही, मी दुःखी आहे आणि यापुढे मी वानप्रस्थाला जाणार आहे पत्नीसह। प्रजा सगळी खिन्न झाली, वाईट वाटलं लोकांना। आणि शौनक ऋषी त्याच वेळी आले। राजाने त्यांचा सन्मान केला, दिलेल्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार केला आणि सूर्यदेवतेच्या उपासनेला सुरुवात कर, तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल असं त्यांनी सांगितलं। रथसप्तमीला सुरुवात केली आणि 1 महिना हे व्रत केलं राजाने। गणेश पूजा करायची, सोन्याच्या कलशामध्ये सूर्यमंडल स्थापन करायचं, लाल फुलं व्हायची, सूर्याला 12 वेळा नमस्कार करायचा, प्रदक्षिणा घालायची। अशा रीतीने सूर्याची आराधना करायची। राजा आणि राणी 1 महिनाभर तप करू लागले
निद्रेत असतानाच सूर्यदेवाने स्वप्नात येऊन दर्शन दिलं राणीला. काही दिवसांनी राणी गर्भवती राहिली. आणि मग नंतर व्रत पुढे चालूच ठेवलं. आणि मग नंतर तिने काय केलं की तिला त्या गर्भाचा त्रास व्हायला लागला म्हणून ते गर्भ समुद्रात तिने टाकून दिलं. समुद्रामध्ये तो गर्भ वाढत गेला आणि काय आश्चर्य, लाल वर्णाचा तो बालक. समुद्राला जाणलं की हा राजाच आहे, राजाचा मुलगा आहे. भिक्षुकी ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या बालकाला राजाकडे आणलं आणि सांभाळ कर म्हणून सांगितलं. समुद्रात तो मुलगा वाढला म्हणून त्याला सिंधू असं नाव पडलं. या दोघांनी त्याला वाढवलं. मग नंतर या दोघांनी खूप तप केलं. सूर्याने त्यांना दर्शन दिलं आणि सूर्याने वर मागायला सांगितलं. सूर्य अतिशय प्रसन्न झाला. त्या सिंधूनी पण हे केलं, व्रत केलं. सिंधूनी सूर्याला असा वर मागितला की मला कायमचं अमरत्व दे. सूर्य त्याला म्हणाला, जो जन्माला येतो तो मृत्यू पावतो, तुला अमरत्व मी देऊ शकत नाही. वर्तमान काळामध्ये देव, मनुष्य, हिंस्त्र, पशु, सर्प यांच्यापासून दिवसरात्री, पहाटे किंवा सायंकाळी संजीवनी तुझ्या जवळ असेल, तुला मरणाचं भय राहणार नाही. अशा प्रकारे त्याला वरदान दिलं. सूर्य अदृश्य झाला. सिंधूसुद्धा व्रत संपवून मिथिला नगरीत परत आला. मग सिंधूला सूर्याने हे दिलं आहे दर्शन असं राजाला समजलं, त्याच्या वडिलांना, चक्रपाणी राजाला. आणि त्यांनी राज्य त्या सिंधूच्या स्वाधीन केलं आणि स्वतः अरण्यात निघून गेला. जपजाप्य केलं. वरदानाच्या बळावर त्यांनी जगावर सत्ता गाजवली. अनेक देश काबीज करून घेतले. आता तो अतिशय म्हणजे पराक्रमी, बलवान असा झाला, दैत्यांसारखा बलवान. म्हणून त्याला दैत्यांची उपमा लोक देऊ लागले आणि दैत्य या नावाने त्याला ओळखू लागले. मग सगळं दैत्यसैन्य त्याच्याकडे गेलं, त्याच्या बाजूने. आणि मग त्याने अमरावतीवर हे केलं, इंद्राच्या हल्ला केला. इंद्राला खाली खेचलं, ऐरावताचे दात पाडले, त्याला आऊट केलं, त्याला पराजित केलं. इंद्राचे पाय धरून त्याला गरगर फिरवलं. इंद्र त्याला खूप घाबरून गेला.
मग इंद्राने काय केलं, अगदी अतिशय छोटंसं रूप घेतलं आणि त्याच्या हातातून तो निसटला आणि भगवान विष्णूच्या चरणांवर धाव घेतली इंद्राने. इंद्रावर आपत्ती आली म्हणजे देवांवर पण येणार, म्हणून विष्णू आता गरुडावर स्वार झाले आणि देवांचं रक्षण करण्यासाठी सिंधूवर चालून आले. सिंधूने भयंकर देवांवर चाल केली. देवगण आता पळून जाऊ लागले. विष्णूने सुदर्शन चक्राचा उपयोग केला आणि खूप दैत्य ठार केले. चंड आणि मुंड हे दोन विष्णूच्या अंगावर धावून जाऊ लागले. त्यांचे गदेचे प्रहार विष्णूने सोसले. सिंधूने सगळ्या देवांना पराजित केलं. विष्णूच्या चक्राला मंद करून टाकलं. विष्णूने गदेचा प्रहार केला. ती गदा सिंधूने दातांनी तोडून टाकली. विष्णू खुश झाला सिंधूच्या पराक्रमावर आणि म्हणाला, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला जो वर हवा तो माग. सिंधू म्हणाला, तू मला वर देत असशील तर तू माझ्या गंडकी नगरात वास्तव्य कर. विष्णूने कबूल केलं. आणि मग सिंधूनी सगळे आपल्या अधिकारी नेमले स्वर्गामध्ये वगैरे. विष्णूला आणि इंद्राला गंडकी नगरात आणलं आणि गंडकी नगरातून आता कुठे जायचं नाही असं सांगितलं. दास बनवायचं यांना असं त्याने आदेश दिला सिंधूनी, की इंद्र आणि विष्णू यांना आपला दास बनवायचं. पूजेवर बंदी घातली. मीच स्वतः देव आहे असं म्हणायला लागला सिंधू. आता सिंधूच्या हातातनं सुटका कशी करून घ्यायची, म्हणून ते काय झालं, सगळे देव आपापसात भेटले. बृहस्पतीने प्रस्ताव मांडला की सर्वसाक्षी म्हणजे कोण आहे, तर गजानन आहे आणि गजाननाचा धावा करणं हिताचं होईल. गजाननाच्या दशभुजा आणि सिंहावर आरूढ असलेल्या मूर्तीची त्यांनी स्थापना केली. एकाग्रतेने आराधना करू लागले आणि अतिशय आराधना झाली म्हणून देवांच्या डोळ्यातून प्रखर तेज निघालं. त्या तेजातून गजाननाची मूर्ती साकार झाली आणि गजानन म्हणाला, सिंधूच्या बंदीखान्यात आहात हे मी जाणतोय. आणि सिंधूचं पारिपत्य करून धर्माची पुनर्रचना करावी यासाठी पार्वतीचा पुत्र मयुरेश्वर नावाने पार्वतीच्या पोटी जेव्हा जन्माला येईल तेव्हा निराश होण्याचं काही कारण नाही, गजानन म्हणाला. म्हणजेच त्रेतायुगात मीच जन्म घेईल मयुरेश्वराच्या रूपामध्ये. द्वापर युगात गजानन या नावाने लोक पूजतील. कलियुगात धूमकेतू या नावाने लोक पूजतील. सिंधू दैत्यांचा मी लवकरच विनाश करीन आणि तुम्ही निर्धास्त रहा असं सगळ्या देवांना गणेशाने सांगितलं गजाननाने. योग्य वेळेची ते सगळे देव वाट बघत बसले आणि पार्वती एकदा शंकराला म्हणाली, आपण महादेव आहात,
सगळे देव कोणाची ना कोणाची तरी भक्ती करत असतात. तुम्ही कोणावर श्रद्धा ठेवता? पार्वतीने विचारलं. शंकर म्हणाले, सत्व रज तमाला नियंत्रणात ठेवतो अशा गणेशाची मी आराधना करतो. आणि तूही जर तसं केलंस तर तुलाही त्याचं ज्ञान प्राप्त होईल. त्यासाठी तुला एकाक्षर मंत्र सांगतो, तो 12 वर्ष तू जप कर. एवढं सांगून शंकराने पार्वतीला एकाक्षर मंत्र दिला. पार्वती तप करण्यासाठी मेरू पर्वतावर निघून गेली. 12 वर्ष तप पूर्ण झालं. गणेश पार्वतीला प्रसन्न झाला आणि पार्वती त्याला म्हणाली, तू माझा पुत्र म्हणून या जगात प्रख्यात व्हावी. गणेशाने वर दिला आणि गुप्त झाला. पार्वतीने तपश्चर्या केली ते शंकराला सांगितलं. शंकर म्हणाले, आता तुझ्या पोटी तो परमात्मा अवतारी पुरुष म्हणून जन्म घेऊन दुःखितांचा उद्धारक होणार आहे. गणेशाचं स्मरण करत गणेश केव्हा जन्माला येणार याची पार्वती आतुरतेने वाट पाहत राहिली. आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणपती बसतो त्या दिवशी पार्वतीने मातीची मूर्ती बनवली. त्या मूर्तीची पूजा केली. तोच त्या मूर्तीला सजीवपणा आला आणि ती मूर्ती म्हणाली, पार्वती मीच गणांचा प्रमुख सर्व गुणसंपन्न गणेश आहे, ज्याची तू आतुरतेने वाट पाहतेस. तोच मी गणेश अवतार घेऊन आलो आहे. सिंधू दैत्याचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतलाय. मूर्तीतून उमटलेले हे जे शब्द आहेत त्यामुळे पार्वती अतिशय आनंदित झाली. अतिशय हर्ष झाला तिला. मग बालक जन्माला आला. त्याचं जातकर्म पार पडलं. जन्मकुंडली बघितली. शुद्ध चतुर्थी, सोमवार, स्वाती नक्षत्र, सिंह लग्न असा समय, पंचग्रह शुभकारक. 11व्या दिवशी गणेश हे नाव त्याचं जाहीर केलं आणि कार्याला आरंभ करण्यापूर्वी गणेश या देवतेची आराधना करतात. त्यामुळेच कार्याला यश मिळतं. त्या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो आणि गणेशाची पूजा करतात लोक. आता गणेश पार्वतीच्या पोटी आला. सिंधू दैत्यांनी पण काही कमी आराधना केलेली नव्हती. त्याच्यामुळे सिंधू दैत्य आला. त्याच्या दूतांनी सांगितलं की तुझा नाश करणारा जो पुत्र आहे तो पार्वतीच्या पोटी जन्माला आलेला आहे. तेव्हा खूप राक्षस मेरू पर्वतावर चाल करून गेले. याच्या सिंधूच्या आदेशानुसार पार्वतीला पुत्र झाला. या आनंदा प्रित्यर्थ मेरू पर्वतावर हिमालय पर्वत पण आला होता. त्यांनी नातवाचं नाव हेरंब असं ठेवलं.
हेरंबाला अंगणात ठेवलं. पार्वती कामात गुंतलेली होती. तेवढ्यात पार्वतीचा डोळा चुकवला आणि एका गिधाडाने येऊन त्याला उचललं. आकाशात भरारी मारली. गिधाडाच्या पंजात अडकलेल्या गणेशाने त्याची चोच दाबून त्याला गुदमरून मारलं, गतप्राण केलं. आणि मायावी गिधाड जमिनीवर कोसळलं. गणेश सुखरूप राहिला. 1 महिन्याचा होता तो. त्याला ठार मारण्यासाठी क्षेमा आणि कुशल नावाच्या दैत्यांनी जिथे गणेश पाण्यात झोपी गेला होता तिथे आता उंदीर होऊन प्रवेश केला. आपसात भांडण करत होते. गणेशावर झेप घेतली. गणेश जागा झाला. हातापायाचे तडाखे दिले आणि राक्षस रूपी उंदरांना त्याने ठार केले. उंदीर रूप राक्षस मूळ रूपात मरून पडले. पार्वतीला एके दिवशी गाढ झोप लागली होती. त्या संधीचा फायदा घेतला आणि क्रूर नावाचा राक्षस मांजराच्या रूपाने तिथे आला आणि गणेशाची मान आपल्या पंजानी आवळली. लगेच गणेशाने हालचाल केली आणि नुसत्या लाथेनी त्याचा जीव घेतला. आता हेरंब 4 महिन्यांचा झाला. पार्वती हळदी कुंकवात दंग होती. तिला कल्पना नाही की गणेशावर संकट येईल. एक दैत्य बालकाच्या रूपात आला आणि हेरंबाला लाथेने मारू लागला. जरा सुद्धा त्याला दुखापत झाली नाही. उलट बालासुर आला. त्याचा गळा आवळून गणेशाने मारलं. गणेश 5 महिन्यांचा झाला. गणेशाच्या दर्शनाला मेरू पर्वतावर मरीची ऋषी आले. मरीची पार्वतीला म्हणाले, तू धन्य आहेस. साक्षात परमात्मा तुझ्या उदरी जन्माला आलेला आहे. पार्वती व्यथा सांगत म्हणाली, राक्षसांची याला खूप भीती आहे. लहानपणापासून पुष्कळ राक्षसांनी याला मारण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याचं नशीब बलवत्तर आहे म्हणून तो वाचला आहे. मला एक चिंता लागून राहिली आहे की राक्षसांपासून होणाऱ्या त्रासापासून याचं पुढे काय. सारखे राक्षस याच्या मागे लागलेले असतात. मरीचींनी उत्तर दिलं, ज्याच्या नुसत्या नावाने सुद्धा विघ्न पळून जातं तिथे त्याचं रक्षण कोण करणार. तुझी इच्छाच असेल तर एक कवच मंत्र भारून त्याच्या गळ्यात टाक. एक संपुट करून बांधून त्याच्या गळ्यात ठेव. या कवच मंत्राची शक्ती आहे. हे कवच गळ्यात किंवा दंडावर बांधलं की पिशाच्यांची किंवा राक्षसांची भीती राहत नाही. कवच मंत्राचं संपुट पार्वतीने गणेशाच्या गळ्यात बांधलं आणि समाधान व्यक्त केलं. गौतम ऋषींना पार्वतीने बोलवलं. त्यावेळी चोमासूर राक्षसाला गणेशाला मारण्यासाठी आश्रमानजीक वृक्षाच्या ढोलीत दडला. गणेशाला मारण्यासाठी आला. वृक्ष कोसळण्याच्या भीतींनी ऋषींनी पलायन केलं. वृक्ष आश्रमावर कोसळला. तो कोसळलेला वृक्ष पाहून गणेशाने भिरकावून दिला. तेवढ्यात त्या वृक्षामध्ये अडकलेला राक्षस आपटून मरण पावला. मग त्या व्योमासूर होता त्याच्यामध्ये. त्याची बहीण शतमहिषा ही मृत्यूचा सूड घेण्यासाठी इंद्रपत्नी शचीचं रूप घेतलं आणि ती दुःखी मुद्रेने मेरू पर्वताकडे आली.
म्हणाली, माझे परमेश्वर सिंधू दैत्याच्या भयामुळे कुठे गेलेत, शोधच लागत नाही. तुझा पुत्र म्हणजे साक्षात परमात्मा आहे असं मला कळलं, म्हणून मी तुझ्याकडे आले. त्याचं दर्शन होईल तर बरं होईल. शतमहिषेची पार्वतीला पण दया आली. तिने त्याला गणेशापर्यंत नेलं. शतमहिषा आसनावर बसली, गणेशाला अंगावर घेतलं. तिचं कपटी कारस्थान गणेशाने ओळखलं आणि तिचे दोन्ही कान जोरजोरात ओढले आणि स्वतःचा देह वज्राप्रमाणे जडजड केला आणि ती दबली जायला लागली, ओरडायला लागली. गणेश आता 7 महिन्यांचा झाला. एक दासी गणेशाला अंगणात खेळवत होती. कमठासूर राक्षस मातीची टेकडी होऊन आश्रमासमोर पडलेला होता. अचानक गणेश खेळता खेळता त्या टेकडीवर गेला. जडदेही होऊन कमठासुराला चिरडून टाकलं त्याने. कमठासूर मरून पडला. दासीला आश्चर्य वाटलं, हे काय झालं? हा इथे आला काय? जोरात शक्ती लावली काय? त्यातनं राक्षस बाहेर आला काय? तो मेला काय? गणेश आता 8 महिन्यांचा झाला. 2 राक्षस आले त्याला गणेशाला मारण्यासाठी आणि गणेशाला घेऊन पार्वती मंचकावर बसली होती. मंचकासुराने मंचकासह गणेश आणि पार्वतीला उचलून आकाशात नेलं. गणेशाने राक्षसाचे केस पकडले, लाथा मारायला सुरुवात केली त्याला. एका हाताने पार्वतीला धरलं आणि राक्षसाला वरून फेकलं. तसा राक्षस मरण पावला. असे सगळे एकापेक्षा एक पराक्रम करत गेला गणेश. दुंदुभी नावाच्या राक्षसाने गणेशाला विषमय फळ खायला दिलं. ते फळ तर गणेशाने फस्त करून पाय टाकलं आणि परत त्याच्याकडे मागायला लागला, दे नाही तर बघ. दुसरं फळच नाही, तो देणार कुठून? राक्षस भ्यायला आणि गणेश हट्टाला भेटला, मला फळ पाहिजे नाहीतर तुझ्या शेंडीला धरीन. शेवटी त्याच्या शेंडीला धरलं, त्याला आपटलं, तो राक्षस मेला. 10व्या महिन्यात गणेश आता चालायला लागला. एक राक्षस अजगराचं रूप घेऊन आला त्याला मारण्यासाठी आणि गणेशाने त्याचं हे कारस्थान ओळखलं. त्याच्या तोंडातून, अजगराच्या तोंडातून तो पोटात शिरला. तुला मला खायचं आहे ना, खुशाल खा. आणि त्याचं पोट चिरून तो बाहेर आला. अजगरासूर सुद्धा मरण पावला. अशा प्रकारे पराक्रम करत राहिला. मेरू पर्वतावर मोठा होत राहिला. त्याला पाहून पार्वतीचे दिवस आनंदात जात होते. एका राक्षसाने टोळाचं रूप घेतलं आणि गणेशाला चावून मारण्याचा प्रयत्न केला. गणेशाने त्याचं पंख तोडले आणि त्याला जमिनीवर आपटून ठार केलं. पार्वतीने गणेशाला विविध अलंकारभूषण घातली होती. आणि गणेशाला ती नाचायला सांगायला लागली की तू छान दिसतोस, नाच, नृत्य कर. आणि त्याच्याबरोबर पार्वती आणि शंकर सुद्धा नाचू लागले. गंधर्व, यक्ष, किन्नर गायन करू लागले. बऱ्याच वेळानंतर पार्वतीने गणेशाला आपल्या मांडीवर बसवलं. गणेश जडजड वाटतोय असं तिला वाटलं आणि म्हणून तिने विचारलं, तुझं वजन एकाएकी का वाढलं? गणेशाच्या पायात जे नुपूर होते ते नुपुरामध्ये एक दैत्य लपून बसला होता. गणेश आईच्या मांडीवरून उठला, पायाला झटका दिला. तो राक्षस इतका जोरात आपटला गेला आणि तो मरून पडला.
गणेशाला चांगलंच आता शहाणपण आलं होतं. आश्रमात असलेल्या मुलांबरोबर तो खेळत असे. एकदा खेळता खेळता एक मेंढ्याचं रूप घेऊन एक राक्षस आला. गणेशाला धडक मारण्यासाठी धावला. गणेशाने स्वतः मेंढ्याचं रूप घेतलं. मेंढ्यावर उडी मारून गेला. त्याच्या पाठीवर झेप घेतली, त्याची शिंग घट्ट पकडली, त्याला भिरकावलं आणि काय आश्चर्य, तो दैत्य आपटून मरण पावला. एकदा गणेश उद्यानात खेळत दंग झाला होता. कुटासूर तिथे आला आणि गणेशाला मारण्याचा कट केला. विहिरीत, उद्यानातल्या विहिरीत त्यांनी विष मिसळलं. तिचं पाणी विषमय करून टाकलं आणि राक्षस तिथे वाट बघत राहिला की आता गणेश येईल. आडबाजूला लपून बसला. थोड्याच वेळात मुलं खेळून थकली, विहिरीतलं पाणी प्यायली. तोपर्यंत गणेश तिथे आलेला नव्हता. विषारी पाणी प्यायल्यामुळे सगळी मुलं मृत्युमुखी पडली. आश्रमात हाहाकार उडाला. हे कारस्थान कुणाचं? राक्षसाकडे गणेशाने बघितलं, दुरूनच बघितलं आणि त्याचं नुसतं बघण्याने तो राक्षस जळून गेला. विहिरीतलं पाणी गणेशाची दृष्टी पडली आणि विष त्यातलं निघूनच गेलं. एकदा असाच गणेश खेळण्यासाठी गेला होता नदी किनारी. तेवढ्यात मत्स्यासूर तिथे आला. माशाचं रूप धारण केलं आणि गणेशाला पाण्यात खेचलं. सगळी मुलं घाबरून गेली आणि जाऊन पार्वतीला सांगितलं. पार्वती तर बेशुद्धच पडली. मत्स्यासुराला काही क्षणात गणेशाने ठार मारलं आणि तो आश्रमात परत आला. गणेश आता 5 वर्षाचा झाला होता. आपल्या तो अंगणात लुटपुटीचा खेळ खेळत असे. तिथे त्यावेळी खड्गासूर आला आणि गणेशाला मारण्यासाठी पुढे आला. तो गणेशाने त्याचं दुष्टपणा ओळखला. त्याच्या डोक्यावर बुक्का मारला जोरात. गणेशाच्या फटक्याने राक्षस मूळच्या रूपात गतप्राण झाला. एकदा छायासूर दैत्याने गणेशाचं प्रतिबिंब आपल्याकडे खेचून घेतलं. मायावी शक्ती. त्यावेळी गणेश जमिनीवर कलंडला. मात्र छायासुराचं ते मायावी शक्ती त्याच्या लक्षात आली आणि त्याच्या प्रतिबिंबाला प्रहार करून प्राण घेतला. काही ऋषिकुमार गणेशाशी चेंडू खेळत होते. त्यावेळी चंचल नावाचा दैत्य तिथे आला. ऋषिपुत्राचं रूप धारण केलं. मुलांबरोबर खेळायला लागला. जो चेंडू झेलणार त्यांनी फेकणाऱ्याच्या पाठीवर, ज्याचा चेंडू झेलला त्याच्या पाठीवर बसायचं, असा खेळ चालला होता. गणेशाचा चेंडू दैत्याने झेलला. ऋषिकुमाराचं रूप घेऊन आलेलं. चंचल नावाच्या दैत्याला गणेशाने पाठीवर बसवलं. तो गणेशावर दबाव आणू लागला. त्यांनी काही हालचाल केली नाही गणेशाने आणि दैत्याचा चेंडू गणेशाने झेलला. त्याच्या पाठीवर बसला आणि पर्वतासारखा जड झाला आणि त्याला उलट्या झाल्या राक्षसाला आणि तो मरण पावला.
एकदा ऋषीपुत्र गणेशाबरोबर खेळता खेळता सायंकाळ झाली. सायंकाळ कधी झाली हे सुद्धा कळलं नाही. आई वडील त्यांच्या शोधासाठी निघाले. आणि गणेश काही वेळ अदृश्य होऊन मुलांना हाक मारू लागला. तेवढ्यात सगळी मुलं त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, अरे गणेश, आम्हाला फार भूक लागली आहे. गणेश म्हणाला, तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका, मी व्यवस्था केलेली आहे. सगळी मुलं घेतली आणि गणेश गौतम ऋषींच्या आश्रमात शिरला. भाताची पातेली चोरली. मुलांनी पोटभर भात खाल्ला. अहिल्याला कळलं. तिने पार्वतीला जाऊन सांगितलं, तुझा मुलगा असा करतो. पार्वतीला राग आला. त्याला खांबाला बांधून शिक्षा केली. सगळी मुलं अंगणात खेळतात. गणेशही मुलांबरोबर खेळतोय असं दृश्य पार्वतीला दिसलं. ती त्याच्याजवळ गेली. गणेशाने तिला सांगितलं, मी तुझा गणेश नाही. पार्वती बुचकळ्यात पडली. घरात येऊन पाहते तो गणेश खांबाला बांधलेला. तेव्हा तिचा राग मावळला. तिने गणेशाला हृदयाशी धरलं की तू सामान्य बालक नाही आहेस, तू वेगळा आहेस कोणीतरी. मग ऋषींनी शेवटी गणेशाला गायत्री मंत्र दिला. अदिती आणि कश्यप पण तिथे आले. ब्रह्मदेवानी आणि इतर देवांनी गणेशाला भिक्षादान केलं. गणेशाने पूर्वरूपात सगळ्यांना दर्शन दिलं. आणि आदिती म्हणाली, तू आमच्यापासून दूर राहू नकोस, तळमळ होते आमची. गणेश म्हणाला, मी दूर नसून तुमच्या अंतर्यामी आहे, सदैव तुमच्या सानिध्यात आहे. गणेशाला मग मयुरेश्वर असं नाव का पडलं? तर प्राचीन युगामध्ये विनीतेनी सापांची आई कद्रू हिचा अपमान केल्यामुळे सुडाने चवताळलेली कद्रू ही आपल्या जे पुत्र आहेत असंख्य त्यांच्यासह विनीतेला बंदिस्त केलं. विनीतेने गरुडाचा धावा केला. गरुड संपाती जटायूसह सर्पांना पराभूत करण्यासाठी आला, पण तो स्वतःच पराभूत झाला. मग विनीतेला घेऊन गरुड अदृश्य झाला आणि निसटला तिथून. विनीता कश्यपांना हे सगळं सांगू लागली. कश्यप तिला म्हणाले, तू अशी घाबरू नको, परत तू आता गर्भवती राहशील. आणि ती गरुडी आहे ना, गरुडाची पत्नी, तिला सांगितलं की ऋषींनी की तुला जे अंड मिळेल त्यातून गजाननच बाहेर येईल. आणि तो गजानन ते अंड परत फोडेल आणि त्यातून एक पक्षी बाहेर येईल. त्या पक्षाच्या नुसत्या गर्जनेने सगळे पराभूत होतील. तिने मग एक अंड हे केलं, उबवलं. अंड मातीमध्ये गाडलं, सांभाळून ठेवलं.
गणेशाची पूजा यथासांग पार पडली. आणि नंतर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद असं वेद सगळी मुलं म्हणू लागली. ऋषीगणांना आश्चर्य वाटलं. एक दैत्य अकराळ विक्राळ पशूच्या रूपाने येऊन त्यांनी मुलांवर चाल केली. तेवढ्यात गणेशाने हे आणलं, मातीतनं उकरून काढलं, फोडलं आणि त्याच्यातून एक अजब पक्षी निर्माण झाला. त्याने गणेशावरच अंकुश मारला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गणेशाने युक्ती केली. ते पक्षावर स्वतः बसला. विनीताला आठवण झाली. गणेशाला नमस्कार केला, त्याची स्तुती केली. गणेशाला म्हणाली, हे गजानन, तू या पक्षाला अभयदान दे आणि त्याचं नाव मयूर असं ठेव. तुझ्या नावापुढे याचा उच्चार लोक करतील. मग त्याला त्याने होकार दिला आणि मयुरेश्वर हे नाव त्याला दिलं. त्याच्यापासून गणेशाला मयुरेश्वर असं नाव पडलं. गणेश 9 वर्षाचा झाला. जवळच असलेल्या तलावावर क्रीडा करण्यासाठी गेला. त्या तलावावर एक दैत्य अश्वरूपाने घोड्याच्या रूपात आला. दैत्य गणेशाला सतावू लागला. गणेशाने त्याच्या पाठीवर उडी घेतली आणि अश्वानी पाठीवर बसल्याबरोबर तलावात बुडी मारली. गणेशाने त्याचा जीवच घेतला आणि मग तो दैत्य होऊन त्याचा पाण्यावर हेलकावे खायला लागला. तो त्याच वेळी गणेशाला सगळ्या नागकन्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर लुब्ध झाल्या. विनंती करून पाताळात गेल्या. गणेश पाताळात गेला. गणेशाचे सगळे सोबती त्याला शोधू लागले. कुठे गेला, कुठे गेला, कुठेच दिसेना. हताश झाले, आश्रमात परतले. वाटेतच भगासूर दैत्याने सर्वांना गिळलं. पाताळात गणेशाला समजलं. बगासुराच्या पोटात त्यांनी प्रवेश केला. त्याचं पोट फाडलं आणि त्या सगळ्यांची मुक्तता केली. हे सगळं योगशक्तीने दुरूनच केलं. आता ते सगळी मुलं निद्रिस्त आहेत. सगळ्यांचे आईवडील चिंतामग्न झाले. तेव्हा गणेशाने स्वतः अनेक बालक झाला तो आणि त्यांच्या मातापित्यांना संतुष्ट केलं. मग मयुरेश्वर आता नागकन्यांसह पाताळात पोचलेला आहे. तेव्हा वासुकी सिंहासनावर विराजमान झाला आणि त्याची गणेशाच्या मस्तकावर असलेलं गणेशाने वासुकीच्या मस्तकावर असलेलं रत्न काढलं आणि वासुकीला घेऊन तो निघाला. तेव्हा एकच गोंधळ झाला. शेषाला गणेशाचा राग आला. गणेशावर आक्रमण करायला लागला तो. मयुराने सर्प गिळण्याचं सत्र चालूच ठेवलं. शेष घाबरला. त्यांनी गणेशापुढे हार मानली. शेष शरण गेला.
गणेशाची सन्मानपूर्वक पूजा केली. मग जटायू, संपाती या सगळ्यांना, विनितेच्या पुत्रांना शेषाने मुक्त करून टाकलं आणि त्यांना त्यांच्या मातापित्यांशी गाठ घालून दिली. पुन्हा एकदा ऋषी मुलांचा आरडाओरडा. ऋषी आश्रमात बाहेर येऊन पाहू लागले. ऋषी आश्चर्यचकित झाले. मुलं कशी काय सुखरूप त्यांच्या आश्रमात परत आलेली आहेत. त्यांनी गणेशाची म्हणजे मयुरेश्वराची स्तुती केली. असा अफाट पराक्रमी असा गणेश, त्याला हे असं मयुरेश्वर हे नाव पडलेलं आहे. त्याच्या लीला आपण वाचू तितक्या किंवा ऐकू तितक्या त्या लीला कमीच आहेत. पण असा अफाट शक्तिमान. त्यामुळे गणेशाचा एकाक्षरी मंत्र ओंकार किंवा गम 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 असं म्हणून गणेशाचं रूप आठवायचं किंवा ओंकार करायचा. ओ एका दिवसात 2 दिवसात नाही होणार. त्या काळात, पूर्वीच्या काळात स्वतः ब्रह्मदेवापासून 1000 वर्ष, 12 वर्ष, 1200 वर्ष असं तप केलेलं आहे या एकेका मंत्रावर. त्याच्यामुळे आपण थोडं थोडकं करून ते चालणार नाही, पण गणेशाची शक्ती ही मात्र निश्चित आहे. ओंकाराला प्रणव ओंकार म्हणतात. त्याचं कारणच आहे, गणेशसुद्धा प्रणव गणेश आहे. ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वीचा पहिला जो स्वर या सृष्टीमध्ये निर्माण झाला आणि त्याच्या त्या आवाजातून, त्या निनादातून, त्या नादातून, ओंकाराच्या नादातून ही सृष्टी निर्माण झाली आहे. तोच तो गणेश. ओंकार रूप नाद म्हणजेच गणपतीचं प्रसन्न होणं आहे. त्या नाद जितका जास्तीत जास्त करू आपल्या घरामध्ये, तितकी गणपतीची प्रसन्नता वाढेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.